नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिक पाईल रीडिंग करणार आहोत आणि याकरिता आपण 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यामधली एक पाईल तुम्ही निवडायची आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे किंवा 3ही पाईल्स पाहू शकता. त्या पाईल्समध्ये सुद्धा तुमच्याकरिता काही संदेश असू शकतो, पण ते तुमच्यावर आहे. जर तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीने तसं सांगितलं, की तू 3ही पाईल्स ऐकली पाहिजेत, तरच तुम्ही ऐका. नाहीतर तुम्हाला जी पाईल ऐकावीशी वाटतेय, की असं वाटतंय, की हे रीडिंग माझ्यासाठी आहे, तर त्या कार्डचं रीडिंग तुम्ही ऐका. ही जी रीडिंग आपण इथे करत असतो ती टाइमलेस असतात. म्हणजे काय, तर जेव्हा कधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहाल, तेव्हा त्यामध्ये तुमच्याकरिता संदेश असणार आहे. आजच्या या रीडिंगद्वारे आपण पाहणार आहोत, ह्या एप्रिल महिना यामध्ये तुमच्यासाठी काय खास आता होणार आहे. पाईल नंबर 1. तुम्ही जर 6 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय, की एप्रिलचे जे काही उरलेले दिवस आहेत, त्यामध्ये तुमच्याकरिता काय खास होणार आहे. पहिलंच जे कार्ड आहे, ते सांगतंय, की काही ना काही ब्रह्मांडाकडून तुम्हाला मदत मिळणार आहे. पहिलं कार्ड आहे पेज ऑफ पेंटॅकल. दुसरा आहे 8 ऑफ वॅन्ड. तिसरा आहे मून. व्हील ऑफ फॉर्च्यून. फोर ऑफ वॅन्ड. 6 ऑफ कप. 6 ऑफ सॉर्ड. 7 ऑफ सॉर्ड आणि क्वीन ऑफ सॉर्ड. इथे मध्यावर जे कार्ड आलेलं आहे ते आहे द मूनचं. आणि हे एक नकारात्मक कार्ड आहे. शिवाय हे मेजर अर्केनाचं कार्ड आहे. म्हणजे काय, तर खूप मोठा असा काहीतरी प्रश्न होता, की ज्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा होता. आणि ही स्थिती तुमची काय होती, तर तिथे तुम्हाला पुढे जायचं होतं, कारण त्याच्या खाली जी 2 कार्ड्स आहेत ती आहेत 6 ऑफ सॉर्ड आणि 7 ऑफ सॉर्ड. 6-7. तर तिथे तुमची स्थिती काय दाखवते, की तुम्हाला पुढे तर जायचं होतं, पण काहीतरी समस्या होती, काहीतरी नकारात्मक अशी ऊर्जा होती. फसवणूक म्हणा किंवा काहीतरी चुकीचं तिथे होत होतं. त्यामुळे तुम्ही अडकलेले होतात. तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये काही अडचण येत होती. तर इथे हा जो तुमचा मुख्य प्रश्न आहे, तिथे तुम्हाला ब्रह्मांडाकडून खूप मोठी मदत मिळतेय. ब्रह्मांड इथे तुम्हाला मदत करताना दिसतंय. हे मुख्य कार्ड सुद्धा आहे तुमच्या या रीडिंगचं. तर ही मदत कशाबाबत मिळते, तर ह्या तुमच्या प्रश्नाबाबत मदत मिळते. तुम्हाला आता मार्ग मिळतोय. भाग्य सुद्धा तुमच्या बाजूने आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात आता या महिन्यामध्ये सेलिब्रेशन येतंय.
तुम्हाला सक्सेस मिळतंय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, स्पष्टता येते. मुख्य म्हणजे काय करायला हवं. स्पष्टता असेल तरच सक्सेस मिळणं सोपं जाऊ शकतं. तर कार्ड्स इथे ती सांगतायत, की तुम्हाला काही ना काही संदेश मिळतोय. पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. कशाबाबत संदेश मिळतोय? तर ह्या एप्रिलच्या उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला काही ना काही मदत मिळणार आहे ब्रह्मांडाकडून, एखाद्या व्यक्तीकडनं किंवा कोणत्याही माध्यमातून ब्रह्मांड तुम्हाला संदेश देतोय आणि त्या संदेशाद्वारे तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे. अशी काहीतरी माहिती, की ज्यातून तुम्हाला जी काही तुमची समस्या होती, त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. खूप सारे आशीर्वाद तुमच्याकडे ब्रह्मांडाचे येत आहेत आणि हे कुठे होतंय, तर जे काही तुमचं स्वप्न आहे लहानपणीचं, तिथे किंवा जिथे तुम्ही लोकांना खूप सारं प्रेम देताय, तर त्या तुमच्या कामात किंवा जे काही तुमचं लहानपणीचं स्वप्न आहे, त्या बाबतीत जर काही अशी समस्या होती, जिथे तुम्हाला निर्णय घ्यायचा होता आणि तो निर्णय फार महत्वाचा होता, तर तिथे ही मदत ब्रह्मांडाकडून तुम्हाला या एप्रिलमध्ये मिळतीये. खूप सारे आशीर्वाद, खूप सारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. भाग्य तुमच्या बाजूने आहे आणि हे 11-11चं कार्ड म्हणजेच काय 4 ऑफ वँडचं कार्ड हे सांगतंय, की तुमची शिवशक्ती संतुलित आहे. तुम्ही आनंदी दिसत आहात आणि जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळतंय. स्पष्टता असल्यामुळे तुम्ही ॲक्शन घेताय. क्वीन ऑफ सॉर्डचं कार्ड आहे, तर जे काही करायला हवं, काय कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे, हे तुम्हाला इथे कळतंय आणि त्यामुळे एप्रिलमध्ये तुम्ही कृतीवर भर देणार आहात. तुम्हाला जे काही साध्य करायचंय, जे काही यश मिळवायचंय, त्याकरिता काय करायला हवं, त्या गोष्टी तुम्ही करताना दिसत आहात. आता आपण काही कार्ड्स काढू. ब्रह्मांडाला तुम्हाला काय सांगायचंय? ब्रह्मांडाला तुम्हाला सांगायचंय, की तुम्ही स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. जिथे कुठे अनेक लोकांच्या इच्छा आहेत, जिथे कुठे खूप स्पर्धा आहे, तर तिथे तुम्हाला जर टिकायचं असेल, तर त्याच्यात उतरायला हवं. टेम्परन्सचं कार्ड काय आहे, की तुम्हाला कळत जाईल हळूहळू जसं तुम्ही कराल, त्या स्पर्धेत उतराल, वावराल तिकडे, तसं तुम्हाला अनेक गोष्टी कळणार आहेत. जर तुम्ही फक्त विचार करत राहिलात किंवा तुम्ही असा विचार केलात, की मला सगळं आलं, की मी त्या स्पर्धेमध्ये उतरेन किंवा सहभागी होईन किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे, ते करण्यासाठी पूर्णपणे मी जेव्हा तयार होईन, तेव्हाच मी ते सुरू करेन. असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तिथे ब्रह्मांड सांगतंय, की जे काही तुमच्याकडे आत्ता आहे, त्याने तुम्ही सुरुवात करायला हवी. कारण ती सुरुवात जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला हळू अनुभव मिळणार आहे. हळू त्यातल्या बारकावे त्यातले कळणार आहेत. मग नुसता विचार किंवा नुसता अभ्यास कधी-कधी म्हणजे ती थेअरी होते. पण प्रॅक्टिकल नॉलेजसाठी तुम्हाला अनुभव घेणं महत्वाचं आहे. आणि यासाठी ब्रह्मांड सांगतंय, की स्पर्धेत आता उतरायला हवं. क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे काय सांगतंय? ब्रह्मांड सांगतंय, की तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ती खूप शक्तिशाली आहे. तिची काळजी तुम्ही घ्या आणि मग तिची काळजी स्वतःला प्रेम द्या, स्वतःसाठी वेळ काढा. ह्या गोष्टी केल्यात तर तुम्ही एखाद्या आईप्रमाणे इतरांची सुद्धा काळजी घ्याल. ह्यातून तुम्हाला मार्ग सुद्धा मिळेल, इतरांना मदत केल्याने सुद्धा मार्ग मिळेल आणि अंतर्ज्ञान शक्ती तुमची मदत करणार आहे.
तिचं तुम्ही ऐका. शिवाय जे काही स्पर्धात्मक आत्ताचं जग आहे, जे काही तुमचं काम आहे, तिथे असं जर तुम्हाला चॅलेंजिंग वाटत असेल, तर ते साहस करा. हळू-हळू सुरुवात करा. जे काही तुमच्याकडे आहे, त्याने तुम्ही सुरुवात करायला हवी. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे द फूलचं. म्हणजेच ही यात्रा तुम्ही आता विश्वास तर तुमचा आहे ब्रह्मांडावर, सकारात्मक सुद्धा तुम्ही आहात. तर तुम्हाला अनुभव घेण्यासाठी स्पर्धेत उतरायला हवं. हा मुख्य संदेश ब्रह्मांड तुम्हाला देऊ इच्छितो. आणि ही खास गोष्ट काय होणार आहे हे तुम्हाला मगाशी सांगितलंच, की जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही योग्य निर्णय घ्याल, तुम्हाला मार्ग दाखवला जाईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि पुढे जा. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. नंबर 2, तुम्ही जर 8 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. पाहूया हे रीडिंग काय म्हणतंय. आजचा आपला या रीडिंगचा विषय आहे, ह्या एप्रिलमध्ये जे काही दिवस उरलेले आहेत एप्रिलचे, त्यामध्ये तुमच्याकरिता काय खास होणार आहे. मुख्य कार्ड आहे 8 ऑफ पेंटॅकल, 4 ऑफ सॉर्ड, जस्टिस, क्वीन ऑफ कप, एट ऑफ कप, थ्री ऑफ पेंटॅकल, नाइन ऑफ सॉर्ड, द वर्ल्ड कार्ड, हँगमॅन, नाइन ऑफ कप. इथे मुख्य कार्ड आहे तुमचं 8 ऑफ पेंटॅकल आणि ह्या रीडिंगच्या मध्यावर जे कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ कप. क्वीन ऑफ कपचं कार्ड काय सांगतंय की तुम्ही कशाबाबत ही मेहनत घेत आहात. तर तुम्ही इतरांची काळजी घेऊ इच्छिता किंवा इतरांना प्रेम देणं, इतरांना मदत करणं, तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिळतं त्याद्वारे इतरांची मदत करणं, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. इथे तुमचे एंजल्स सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. देवदूत जे असतात ते आपल्या अवतीभोवती असतात. तर आता अंतर्ज्ञान शक्तीद्वारे जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता, तेव्हा तुम्ही सुद्धा एखाद्या देवदूताप्रमाणे काम करत असता. तर हे कार्ड काय सांगतंय की ते काम कसं करावं ह्याबाबत तुम्ही थोडा वेळ घेताय. हँगमॅनचं कार्ड आहे. तर हँगमॅनचं कार्ड काय सांगतंय की ते कसं करावं ह्याबद्दल तुम्ही विचार करत आहात, ह्याबद्दल तुमचं निरीक्षण चाललंय, ह्याबद्दल तुमचा अभ्यास चालू आहे. आणि द वर्ल्डचं कार्ड जे आहे, द वर्ल्डचं जे कार्ड आहे ते सांगतंय की तुम्ही हे जे काम करताय ते आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन काम करत आहात किंवा तिथे खूप सारी माणसं तुमच्याशी जोडली जाणार आहेत. तुमचा संपर्क वाढणार आहे. कामाचा विस्तार खूप मोठा आहे. तर अशा ठिकाणी
तुम्हाला असा प्रश्न पडलाय की हे सगळं कसं करावं, तर ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगताय की तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही जर आधीपासून प्रार्थना करत असाल तर तिथे तुम्हाला न्याय मिळणार आहे. आणि ह्या प्रार्थनेवर विश्वास ठेवायला ब्रह्मांड सांगत आहे. जस्टिसचं कार्ड आलेलं आहे. ते काय सांगते की तुम्ही स्वतःला न्याय देणार आहात आणि हे खूप मोठं कार्ड आहे. हे मेजर अर्केनाचं कार्ड आहे. त्यामुळे खूप मोठा बदल, खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येणार आहे. आध्यात्मिक प्रगती तुमची होणार आहे. आणि जिथे कुठे तुम्ही अतिविचार करत होतात, त्रस्त होतात, तर ही नकारात्मकता जाणार आहे. तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे. अनेक लोकांशी तुम्ही जोडले जाणार आहात आणि लोकांचं प्रेम सुद्धा तुम्हाला भरपूर मिळणार आहे. कारण 9 ऑफ कपचं कार्ड आहे. हे कार्ड इच्छेबद्दल सांगतं, पण तुम्ही अनेक लोकांशी जोडले जात आहात हे 3 ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगतंय. त्यामुळे ज्या काही जुन्या गोष्टी आहेत, चिंता आहेत, तर त्या दूर होत आहेत. कारण तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात. तुम्ही काही गोष्टी सोडून स्वतःमध्ये काही बदल आणत आहात. त्या दुर्गम भागात जाण्याचं साहस तुम्ही करत आहात. म्हणजे जे अवघड वाटतंय तिथे प्रयत्न करणं हे तुम्ही करताना इथे दिसत आहात एप्रिलमध्ये. आणि हीच खास गोष्ट तुमच्या बाबत होणार आहे. तुम्ही अनेकांबरोबर इथे लोक तुमच्याकडे मार्गदर्शन घेत आहेत किंवा लोकांबरोबर बोलून सगळ्यांशी मिळून एकत्रपणे तुम्ही काहीतरी निर्माण करताना दिसत आहात. आणि 9 ऑफ कपचं हे कार्ड काय सांगतंय की जिथे कुठे तुम्हाला दुःख मिळालं होतं किंवा काही अशा गोष्टी घडल्या होत्या की जे प्रेमाचं नातं होतं, जिथे तुम्ही प्रेम दिलं होतं, तर तिथे तुम्हाला त्या गोष्टी सोडून जाव्या लागल्या होत्या किंवा आपल्याच लोकांनी काही दुःख दिलं, असा जो कटू अनुभव आला, त्यानंतर तुम्ही विश्वास ठेवलात ब्रह्मांडावर आणि म्हणून आता पुन्हा लोकांशी जोडल्यावर तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे. तुमचा विश्वास ह्या प्रेमावरचा किंवा लोकांशी जे आपण नातं निर्माण करतो त्यावरचा तुमचा विश्वास दृढ होणार आहे. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. खूप साऱ्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आणि ह्यासाठी ब्रह्मांड काय सांगताय की ह्या महिन्यात एप्रिलमध्ये जे काही उरलेले दिवस आहेत त्या महिन्यात तुम्हाला, त्या दिवसांमध्ये तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. जे काही तुम्हाला साध्य करायचंय त्याकरिता काही गोष्टी बारकाईने अभ्यासणं, बारकाईने निरीक्षण करणं त्या गोष्टींचं, किंवा जे काही तुम्हाला साध्य करायचंय त्यासाठी काय आवश्यक आहे त्या कामासाठी मेहनत घेणं हे इथे तुम्हाला महत्वाचं आहे. आणि ती गोष्टच खास आहे. ही आत्ताची मेहनत तुम्हाला पुढे खूप यश देणार आहे. तुम्ही जे काही निर्माण करत आहात किंवा जी काही तुमची स्वप्न आहेत ते पूर्ण व्हावीत असं तुम्हाला वाटत असेल तर ही मेहनत करायची तयारी ठेवा. ह्या महिन्यात जी काही तुम्ही मेहनत घ्याल, जे काही बारकाईने कराल, ते काम तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. ते तुम्हाला यश देणार आहे. तुमच्या अनेक इच्छा त्यामुळे पूर्ण होणार आहेत. आता तुम्ही तुमच्या या स्थितीमध्ये तुम्हाला यश तर मिळणार आहेच, पण आता तुम्ही काय करायला हवं असं ब्रह्मांडाला वाटतं? 6 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. ब्रह्मांड सांगतंय की चिंता न करता पुढे जात राहा, चालत राहा.
भाग्य तुमच्या बाजूने आहे. स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवा, चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. इथे तुम्हाला 2 कार्ड्स येऊ पाहतात. नाईट ऑफ बँडचं कार्ड आहे. वेगाने गोष्टी होणार आहेत. वेगाने तुमच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. हे कार्ड परिवर्तनाला सांगतं. तर त्या परिवर्तनासाठी तयार राहा. वेगाने जे बदल तुमच्या स्थितीमध्ये होतील त्याचा स्वीकार करा. जर काही तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली तर ती सुद्धा तुमच्याकरिताच, तुमच्या भल्याकरिताच होणार आहे. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. भ्रमित स्थितीमधून तुम्हाला हे ब्रह्मांड जे काही करणार आहे ते भ्रमित स्थितीमधून तुम्हाला बाहेर काढेल आणि तुम्हाला मार्ग मिळेल. हे होतं तुमचं रीडिंग. ब्रह्मांड मदत करणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर ह्या पाईलची द चॅरियटच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड काय सांगते की तुम्ही एक योद्धा आहात आणि संतुलित आता दिसत आहात. किंवा या आपण हे रीडिंग काय करतोय तर एप्रिलच्या या उरलेल्या दिवसांमध्ये काय खास होणार आहे तर तुम्ही संतुलित होणार आहात, तुम्ही साहसी होणार आहात. एखाद्या योद्ध्याप्रमाणे तुम्ही आहे त्या गोष्टींचा सामना करायला तयार दिसत आहात. तुमची आध्यात्मिक प्रगती होते. बाकीचे कार्ड्स पाहूया. नाईट ऑफ कप, द लव्हरचं कार्ड आहे. नाइन ऑफ पेंटॅकल, 3 ऑफ सॉर्ड, किंग ऑफ सॉर्ड, 4 ऑफ पेंटॅकल, द मॅजिशियन, 10 ऑफ सॉर्ड, 5 ऑफ कप. हे जे रीडिंग आहे त्यामध्ये द लव्हरचं कार्ड आलंय, 3 ऑफ सॉर्डचं कार्ड आलंय आणि मध्ये 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड समृद्धीला दाखवतं. ते दाखवतं की तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहात, स्वतःला वेळ देत आहात. तर हा मुख्य प्रश्न आहे कुठेतरी. तुमची समृद्धी जी आहे ती तुमची आर्थिक स्थिती असेल किंवा नात्यांमधलं जे काही प्रेम आहे, स्वतःसाठी वेळ देणं, हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबाबत किंवा नातेसंबंधाबद्दलचं हे रीडिंग आहे. आणि इथे काही ना काही अशा गोष्टी होणार आहेत, एप्रिलमध्ये खास गोष्टी होणार आहेत की ज्यामुळे तुम्ही साहसी बनत आहात, संतुलित दिसत आहात, तुम्हाला या गोष्टी हाताळणं जमतंय. खूप सारं प्रेम तुम्हाला मिळणार आहे. ब्रह्मांडाचं द लव्हरचं कार्ड आलेलं आहे. तुम्ही संतुलित होणार आहात. जिथे कुठे तुम्हाला दुःख मिळालं तिथे त्या दुःखाचा अंत होतोय. 10 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. जे दुःख तुम्हाला आधी मिळालेलं आहे तर त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. स्पष्टता येते. किंग ऑफ सॉर्डच्या ऊर्जेमध्ये एका त्रस्त आणि दुःखी ऊर्जेतून तुम्ही डायरेक्ट किंग ऑफ सॉर्डच्या ऊर्जेमध्ये, म्हणजे काय तर साहसी, स्पष्ट विचारांची व्यक्ती आणि कृतीवर भर देणारी,
वास्तवाला पाहणारी अशी एक व्यक्ती तुम्ही होत आहात. ही व्यक्ती वास्तवाला महत्त्व देते. का? कारण तिने नात्यात मिळणारं दुःख पाहिलेलं आहे. तो अनुभव, कटू अनुभव त्या व्यक्तीने घेतलेला आहे. हे काळ सुद्धा तुमच्या त्या दुःखाबद्दलच सांगतं. जिथे कुठे दुरावा निर्माण झाला, तर ही जी तुमची स्थिती होती, जिथे तुम्हाला नात्यामध्ये दगा मिळाला किंवा काही अशा गोष्टी घडल्या, की तुमच्या पाठीमागे तुमच्यावर वार झाले. ही जी काही नकारात्मकता होती तुमच्यामध्ये बाहेर, तर ही जातीये, तिथे स्पष्टता येतेय. तिथे तुम्हाला ब्रह्मांडाचं खूप सारं प्रेम मिळतंय. नाईट ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय आणि द लव्हरचं कार्ड सुद्धा आहे. तर जिथे कुठे तुम्ही स्वतःला असुरक्षित समजत होतात नात्यामध्ये, जिथे तुम्हाला असुरक्षित वाटत होतं, तर तिथे काहीतरी असे चमत्कार घडणार आहेत. तुम्ही शक्तिशाली बनत आहात. मॅजिशियनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहातच. पण तिथे तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे. म्हणजे काय, तर तुम्ही प्रेमळ व्यक्ती होतात. पण काही असे कटू अनुभव तुम्हाला आल्यामुळे स्वतःपुरतं राहायला लागलात. तर तिथे आता तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं खूप सारं प्रेम मिळणार आहे. ब्रह्मांडाकडून सुद्धा प्रेम मिळणार आहे आणि तुम्ही संतुलित दिसत आहात. हे जे दुःख तुम्हाला मिळालं, त्या दुःखातून तुम्ही बाहेर पडत आहात. त्या दुःखाने तुम्हाला योद्धा बनवलेलं आहे. त्या दुःखाने तुम्ही घडला आहात. त्या त्या कटू अनुभवाने तुम्हाला जीवनाला जीवनातले जे काही कटू क्षण असतात किंवा काही अशा गोष्टी, की ज्यांचा सामना एक योद्धाच करू शकतो. तर त्या प्रकारचं साहस तुमच्यामध्ये आता आहे. ही खास गोष्ट काय आहे? कारण अशा गोष्टी जीवनाचा भाग असतात आणि त्यात साहस करून, त्यांचा सामना करून जीवन जगणं, हे योद्ध्याचं काम आहे. ते तुम्ही बनत आहात. ही तुमची समृद्धी आहे. तुम्ही समृद्ध आहात ह्या साहसी वृत्तीने किंवा जे काही तुमच्याकडे प्रेम आहे, ते कटू अनुभवानंतर सुद्धा सगळ्यांना कसं द्यायचं, त्याची तयारी तुमची होत आहे. तुम्ही तयार होत आहात त्याकरिता. ती समृद्धी तुमच्याकडे येत आहे. भ्रमित स्थितीमधून तुम्ही बाहेर पडत आहात. एस ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. ऍक्शन घेत आहात. म्हणजे तुम्हाला ब्रह्मांड सांगतंय, ही जी कार्ड्स आहेत ती मार्गदर्शनासाठी आहेत. म्हणजे भ्रमित स्थितीमध्ये न अडकता त्याकरिता कृती करायला सुरुवात केली पाहिजे आणि ती तुम्ही सुरुवात करत आहात. ऍक्शन घेत आहात. किंग ऑफ कपचं कार्ड काय सांगतंय, की हे जे रीडिंग आहे ते नातेसंबंधाबद्दल आहे. तर बॉटम ऑफ द डेकचं कार्ड सुद्धा पेज ऑफ कपचं आहे. इथे हे कार्ड जे आहे ते सुद्धा किंग ऑफ कपचं आहे. दोन्ही कपची कार्ड आहेत. कपची कार्ड नेहमी भावना आणि नात्यांना दाखवतात. तर इथे तुम्हाला ब्रह्मांड सांगतंय, की तुमच्याकडे जे प्रेम आहे ते जर तुम्ही सगळ्यांना दिलत, तर तुमची जी काही स्थिती आहे, जे काही दुःख आहे त्यातून तुम्ही बाहेर पडाल. कारण सुख-दुःख किंवा आपली परकी ही एक भ्रमित स्थिती आहे. शेवटी हे सगळं एक आहे. हे जग संपूर्ण एक आहे. तर त्या भ्रमित स्थितीमध्ये न अडकता ब्रह्मांड सांगतंय, की जे तुमच्याकडे आहे प्रेम, ते तुम्ही सगळ्यांना द्या आणि ह्या तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा.
हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.